महाराष्ट्र. सन्मान्य जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, 5 आणि 6 रोजी मुंबईसह कोकणात प्रचंड पाऊस झाला आणि 6 तारखेला आपण सभागृहाला सुट्टी देखील आपल्याला द्यावी लागली. मी तुमचे आभार मानतो की आम्ही स्थगन मांडला आणि आपण दुसऱ्या दिवशी लगेच ही चर्चा घेण्याची तयारी दाखवली. तुम्हालाही दुसऱ्याच दिवशी सभागृह स्थगित झालं. दुसऱ्या दिवशी आम्ही मांडलं तर तिसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय आपण घ्यायची तयारी दाखवली, पण आपल्याला काही तसे निर्देश सरकारकडून तशा सूचना नव्हत्या. आणखीन एक दिवस वाया गेला. आज किमान चर्चा होते, याबद्दल मी आपले आभार मानतो. अध्यक्ष महोदय, पाऊस हा अलीकडच्या काळात वाढलाय. पावसामुळे प्रचंड नुकसान होतं आणि माहिती आहे की पाऊस वाढतोय. वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय. आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही? आपण प्रत्येक वेळेला जगात कुठेही जर आपण गेला, अगदी अमेरिकेसारख्या ठिकाणी गेला किंवा जगातल्या कुठल्याही देशात गेला, प्रचंड पूर आणि प्रचंड पाऊस येऊन गेल्यानंतर रस्त्यांची आणि पुलांची अशी अवस्था कधी कुठं देशात बघितलेली नाही. एक तर पूल वाहून तर जातो, नाही तर असलेला पूल व्यवस्थित राहतो. दोघातलं एक काहीतरी होतं. पण अध्यक्षमध्ये आपण बघतोय, मुंबईत जावा, पुण्यात जावा, सर्व ठिकाणी खड्ड्यांचं आता पूर्ण राज्य तयार झालं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपला विकास कोणत्या विकासाची व्याख्या काय? आपला विकास तर कुठं पुराच्या पाण्यात खेळताना दिसला, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात तरंगताना आपला विकास तुमचा दिसतोय, कोसळलेल्या दरडीवर घसरगुंडी करताना दिसतोय, पडलेल्या झाडांच्या फांद्यामध्ये छपाछपी करताना लपाछपी करताना आपला विकास दिसतोय. अध्यक्ष महोदय, मुंबई पुणे एक्सप्रेसवे ठप्प झाला. आजपर्यंत कधी झाला नव्हता. फक्त 1.5 दिवसाच्या पहिल्या पावसाने मुंबई पुणे एक्सप्रेसवे ठप्प होणे. पण ठप्प का झाला? तर मिसिंग लिंक मध्ये काही भाग कोसळला. अध्यक्ष महोदय, 6 देशाच्या कन्सल्टंटने आपल्याला सल्ला दिला, 6 का 7. अतिशय स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी आपण वापरली असा आपला दावा आहे. 3,500 कोटीचा पूल 7,500 कोटीवर पूर्ण केला असाही आपला दावा आहे. पण अध्यक्ष महोदय, त्याच्यावर दरड कोसळली, त्याच्यावरचा डोंगराची काय तपासणी केली होती की नाही तुम्ही? तुम्हाला काय बंदी होती? इतके वर्ष तुम्ही पूल बांधत होता. 18 सालापासून आपलं हे काम चालू आहे. त्याच्यावर काय काय पडण्याची शक्यता आहे, तिथपर्यंत जाऊन तो भाग ॲड्रेस करणं हे कुठल्याही उत्तम कन्सल्टंटचं, सिव्हिल इंजिनियरची जबाबदारी होती. माणसावर काही पडलं तर चालतंय, पण आपला प्रोजेक्ट झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, अजून 200 कोटी गेले असते, पण सेफ्टी पूर्ण झाली असती. नशिबानं कुठली गाडी त्याच्या खाली अडकली नाही, नाहीतर अध्यक्ष महोदय जीवितहानी देखील त्या ठिकाणी झाली असती. आणि ज्याचा प्रचार प्रचंड आपण एवढा मोठा करतो, त्यात आता पहिल्याच पावसाळ्यात असा अनुभव आला तर तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाबद्दल शंका तयार होते. कोणत्या दर्जाचं, कोणत्या विजनने, कोणत्या दृष्टिकोनातून आपण काम केलं? बरं, खुलासा काय? तर पहिला पाऊस आहे. अरे, मागचे 4 पाऊस त्यांनी बघितलेच असतील ना, त्या डोंगराने, त्या टेकडाने. त्यावेळी काही वरून खाली आलं नाही. आणि आत्ताच आपण सगळं तयार केल्यानंतर वरनं काही पडत असेल आणि त्याचा कोणताही अंदाज तुम्हाला नसेल, तर याचा अर्थ तुमचे त्या विभागाचे कन्सल्टंट, त्या विभागाचे इंजिनियर्स
यांचा हे फेल्युअर आहे, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कशाची शिफारस आणि कशाचंही समर्थन करणं जरा थांबवावं सरकारने, अशी माझी सरकारला विनंती आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यक्तिगत दोषी नसाल, पण जे दोषपूर्ण लोकांनी काम केले त्यांच्यावर ठपका ठेवणं हे विधिमंडळाचं काम आहे. दोष तुम्हाला कोणी देत नाही, पण तुम्ही नव्यानं जे काम केलेलं आहे त्यात दोष तयार झाले तर विरोधी पक्षाची जबाबदारीच आहे हे दोष पुढे लोकांच्या समोर मांडणं, सभागृहाच्या समोर मांडणं आणि त्या दोषपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या दुरुस्त करण्याचा आग्रह करणं. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या ह्या मोठ्या प्रवासात प्रत्येक कामाविषयी लोक आज शंका घ्यायला लागलेली आहे. अध्यक्ष महोदय, मी त्या फूड मॉलमध्ये खालापूरच्या पाणी शिरलं, आजपर्यंत कधी शिरलं नव्हतं. आजपर्यंत कधी त्या फूड मॉलमध्ये पाणी गेलेलं नव्हतं, पण फूड मॉलमध्ये पण राणेसाहेब पाणी गेलं आणि इतकी वाईट अवस्था रस्त्याच्या बाजूच्या फूड मॉलमध्ये झाली. अध्यक्ष महोदय, फूड मॉलमध्ये पाऊस येतोय म्हणून माणसं आसऱ्याला जातात, त्या आसऱ्याला जाऊन तिथं चहा पाणी घेण्याची जागा तिथंच पाणी शिरायला लागलं. म्हणजे आपला काय पद्धतीनं आपण काम करतोय याचा आपण सगळ्यांनी अभ्यास करा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या सीलिंगबद्दल अनेक कारणं देण्यात आली. अंमलबजावणीतील विलंब, इतर संबंधित घटकामुळे हे दरवाढ झाली म्हणून सांगितलं. लोणावळा खंडाळा घाट विभागातून जाणाऱ्या या प्रकल्पात बोगदे, व्हायाडक्ट आणि केबल स्टेट ब्रिज हे गुंतागुंतीचं अभियांत्रिकी काम आहे. आता गुंतागुंतीचं कसं, एकदा सर्वे झाला, टेंडर काढलं, टाईम लिमिट ठरली, किंमत ठरली की विषय संपला. त्या कंपनीने ते काम केलं पाहिजे. त्यांचं समर्थन करण्याची काय गरज आहे? गुंतागुंत कशी होऊ शकते? एकदा सर्वे पूर्ण झाला, स्ट्राटा काय आहे एकदा निश्चित झाला, डोंगर कसा आहे फिक्स झालं की मग गुंतागुंत संपली. एकदा गणित मांडलं की विषय संपला. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, याचं समर्थन अशा पद्धतीनं होणं, अस्थिर खडक रचना आणि भूस्खलन प्रवण भाग यासारख्या आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीमुळे बांधकामाचा वेग मंदावला याच्याबद्दल आमची तक्रार नाही. पूर्ण झाला, पण पूर्ण झाल्यावर असं का झालं हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपण पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात मगाशी नाना पटोलेंनी आपल्याला सांगितलं, शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर नको आहे का? खरं म्हणजे या शहरामध्ये मेट्रो कुणी सुरू केली? मनमोहन सिंगांच्या पुढाकारामुळं, विलासराव देशमुखांच्यामुळं या शहरात मेट्रोचा प्रवास सुरू झाला. त्या पाठोपाठ देशातल्या दुसऱ्या राज्यांमध्ये, दुसऱ्या शहरांमध्ये मेट्रो सुरू झाली, कारण मनमोहन सिंगांनी प्रत्येक महानगरपालिकेला इन्फ्रास्ट्रक्चरला मदत करण्यासाठी योजना सुरू केली. अध्यक्ष महोदय, आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरला आमचा विरोध नाही. आमचा विरोध आहे जे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बांधता ते जागतिक दर्जाचं असलं पाहिजे. आणि जागतिक, आता काल तर मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं 12-12.5 लाख कोटीची कामं, 6.5 लाख कोटीची कामं सध्या चालू आहेत आणि परत पुढच्या 3 वर्षात आणखीन 6-6.5 लाख कोटीची कामं होणार आहेत, असं त्यांनी भाषणात त्यांच्या सांगितलं. पूर्वी एकदा 2018 साली त्यांनी भाषण केलं, आपल्यानी सभागृहात होता त्यावेळी त्यांनी सांगितलं की 12 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येणार आहे. आम्ही हुडकत नाही ती इन्व्हेस्टमेंट, आम्ही सरकारला हाही जाब विचारत नाही की ती इन्व्हेस्टमेंट कुठं गेली, मार्केटिंगचा भाग असेल म्हणून आम्ही सोडून देतो हा विषय. पण 12 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आली का? किती आली 2018 सालापासून? याला अकाउंटेबिलिटी कुठंतरी असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनी जे आता रस्ते करणार म्हणून सांगितलं तेवढे जर रस्ते झाले तर महाराष्ट्रात प्रचंड प्रगती होणार आहे, हे आम्हालाही कळते आणि म्हणून आमचा त्याला विरोध नाही. पण जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार ते सुमार दर्जाच्या कॉन्ट्रॅक्टरकडून उभा करू नका. जागतिक पातळीच्या निविदा काढा. हे जे सध्या कार्यक्रम जो चाललेला आहे मोठ्या प्रमाणात, एक रस्ता धड नाही. आमच्या नितीन गडकरींनी पेठ नाक्यापासून सांगलीला जाणारा रस्ता भुजबळ साहेब केला, कपात चहा घेतला आणि इस्लामपूरवरून सांगलीपर्यंत गेला तर कपातला चहा बाहेर पडत नाही, एवढा स्मूथ रस्ता त्यांनी केलेला आहे. पण तुम्ही कुठल्याही दुसऱ्या रस्त्यावर जावा, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते इतके स्मूथ असले पाहिजेत, करू शकतो आपण, तशी परिस्थिती नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय,
दर्जा दुरुस्त झाला पाहिजे आणि दर्जासाठी जागतिक निविदा काढण्याचं धाडस सरकारने आता दाखवलं पाहिजे. तुम्ही किती मोठे प्रोजेक्ट करा, पण जागतिक निविदा करा, जगातले कॉन्ट्रॅक्टर येतील आणि तुमचं काम उत्तमपणाने करतील. हा आमचा या निमित्तानं आग्रह आहे. खरं म्हणजे आपण अनेक प्रश्न मांडू शकतो, पण अध्यक्ष महोदय, या सगळ्या रेल्वे विमानसेवा याच्यावर प्रचंड परिणाम झाला. मुंबई गोवा महामार्गाची अवस्था आता दयनीय आहे. आता नवीन आपण हे दिलंय, मुंबई गोवा मार्ग आता आपण पूर्ण करणार आहे असं आजच पेपरला आले. 8 ठिकाणी या महामार्गावर दरडी कोसळल्या. सुकळी खिंडीत झालेल्या पूर पाणलोटामुळे 36 तासापेक्षा जास्त काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. 30 जून ते 6 जुलै 7 दिवसात 15 निष्पाप नागरिकांचा जीव गेला, ज्यासाठी आम्ही ही अल्पकालीन सूचना मांडलेली आहे. अध्यक्ष महोदय, रायगड जिल्ह्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. पाताळगंगा पुराच्या पाण्यात हजारो सिलेंडर वाहून आले. नालासोपारामध्ये 13 वर्षीय मुलाचा पुराच्या पाण्यात मृत्यू झाला. मोशीमध्ये काल कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या डोंगर कोसळून इमारत पडली आणि 18 जण त्यात दबले, 6 वाचले, 12 अजून अडकले. संगमेश्वर पुरात वाहून गेल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. खेड तालुक्यात दहिवली येथील शिलारवाडी येथे भूस्खलन झालेल्या दुर्घटनेत 2 जण मरण पावले. किती लोकांचे जीव गेले हे अध्यक्ष महोदय आपण बघितलं पाहिजे. काल परवा आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारी आणि पालखी सोहळ्यासाठी लाखो भाविक आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाले, पण अतिवृष्टीमुळं तिथं चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. इंद्रायणीला मोठा पूर आला. 4ही पूल तिचे पाण्याखाली गेले आणि माऊलीच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना सुरक्षिततेची कुठलीही ठोस उपाययोजना झाली नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातही अतोनात नुकसान झालं. उल्हास नदी आपली ठाण्याची, काळून नदी, जांभूळपाडा नदी यांनी इशारा पाटली ओलांडली. दरवर्षी अतिवृष्टी झाली की निसर्गावर खापर आपण टाकतो अध्यक्ष महोदय. आता परिस्थिती बदललेली आहे. आम्ही मगाशी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे CRI जर्मन वॉचचा एक ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स आहे. त्यांनी सांगितलंय की तीव्र फटक्यामुळे हवामानाच्या बदलाच्या भारत जगात वरच्या क्रमांकावर आहे. मानवनिर्मित चुकांमुळे हायड्रोलॉजिकल डिझास्टर म्हणजे पूर, ढगफुटीचं प्रमाण प्रचंड वेगानं वाढलेले आहे. दुसरा एक आहे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज यांनी मुंबईसाठी इशारा दिलाय. महानगरामध्ये मुंबईला हवामान बदलाचा सर्वाधिक फटका भारतातल्या महानगरांमध्ये मुंबईला बसणार आहे आणि जागतिक तापमान वाढ अशीच जर सुरू झाली तर 2100 पर्यंत म्हणजे 2100 सालापर्यंत मुंबईत एका दिवसात पडणाऱ्या कमाल पावसाचे प्रमाण 53% वाढू शकते. जर समुद्राची पातळी फक्त 15 सेंटीमीटरने वाढली तरी दरवर्षी 100 वर्षातून एकदा येणारा महापूर येण्याची शक्यता 20% वाढेल असं ते म्हणतात. दुसरं अध्यक्ष महोदय, C40 सिटीज आणि मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅनचा अहवाल एक आहे. त्यात मुंबईच्या स्वतःच्या 2022च्या क्लायमेट ॲक्शन प्लॅननुसार मुंबईने 2016 ते 21 दरम्यान तब्बल 2028 हेक्टर शहरी वृक्षवृष्टी ट्री कव्हर गमावलेलं आहे. कार्बन शोषून घेणारी कांदळवने, मॅनग्रोव्ज आणि पाण्याचा स्पंजासारखा निचरा करणाऱ्या मिठागरांच्या जमिनी आपण सिमेंटच्या बांधकामासाठी कंत्राटदारांच्या घशात घातली आहेत. काल मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनाच्या अहवालानुसार कांदळवन क्षेत्र वाढले असल्याचं सांगितलं, पण खरंच हे वाढलं असेल तर आम्हाला आनंद आहे. पण जर हवाई पाहणी केली तर तुमच्या लक्षात येईल की नकाशावर गुगल मॅप 2 वर्षापूर्वीचा आणि आत्ताचा जरी बघितला ना साहेब, तरी अध्यक्ष महोदय आपल्याला कांदळवनं कुठं कुठं आत गेली आहेत. लोकांनी कांदळवनं घेऊन आत, लोकही कांदळवनात अतिक्रमण करून गेलेली आहे. IITM अरबीचा निष्कर्ष आहे.
अरबी समुद्राचे तापमान सातत्याने वाढत असल्यामुळे शॉर्ट स्पेल हाय इंटेन्सिटी रेन म्हणजे कमी वेळेत प्रचंड पाऊस पडण्याच्या घटना वाढत आहेत. आपल्या मिसिंग लिंक सारख्या अब्जावधी प्रकल्पाचे क्लायमेट ऑडिट आपण का केले नाही हा त्यातनं प्रश्न उद्भवतो. अध्यक्ष महोदय, पश्चिम घाटातील डोंगर ज्या क्रूरतेने आपण पोखरत चाललोय तिथली माती भुसभुशीत होऊन महामार्गावर दरडी कोसळत आहेत. याला कुठेतरी भानावर येऊन आपण विचार 10 वेळा केला पाहिजे. माधव गाडगीळ समितीने अहवाल दिलाय, तो महत्वाचा आहे. अध्यक्ष महोदय, कोट्यवधी रुपयांचा खर्च करून दरवर्षी निष्पाप लोकांचे बळी जाणार असतील तर या यंत्रणेला कोण जबाबदार? मुंबईत रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या नावाखाली झाडांची मुळे गुदमरून टाकली आहेत, त्यामुळे गेल्या काही दिवसात शेकडो झाडे उन्मळून पडली आणि त्यात चिमुकल्या विहानसारखाचा बळी गेला. अध्यक्ष महोदय, हे निव्वळ कंत्राटे देऊन राज्याची तिजोरी रिकामी करण्याचा कार्यक्रम चाललाय असं लोकांचं आता म्हणणं पडायला लागलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या मुंबईचे आयुक्त म्हटले कॉन्क्रीटची काय जबाबदारी नाही. आपण ज्यावेळी रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण करतो त्यावेळी फुटपाथवरचं जे झाड आहे त्याचं मूळ त्या कॉन्क्रीटच्या खाली असतं. कॉन्क्रिटीकरण करायला आपण जाऊन ते सगळं कट करतो किंवा त्याच्यावर आपण सगळा लोड घालतो आणि म्हणून कॉन्क्रीट झाडाचा मूलाधारच नष्ट झाला तर अध्यक्ष महोदय झाडे उन्मळून पडणार नाहीत तर काय होणार? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एवढा तुफान पाऊस वारा होता, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने शासनाला कळवलं नव्हतं का? हाही एक प्रश्न आहे. आणि आपली प्रेडिक्टेबिलिटी जरा इम्प्रूव्ह करण्याची वेळ आलेली आहे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटला असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे वसई आणि विरार 2-3 दिवसात अंधारात आहे. पूर्ण लाईट गेलेली आहे. घरातनं काम करणाऱ्या कॉम्प्युटरवर बसून काम करणाऱ्यांच्याकडं लाईट नाही, मोबाईलची सेवा नाही, पूर्ण शहर बंद पडलेलं आहे वसई विरार. आणि अध्यक्ष महोदय, एके दिवशी 350 मिलीमीटर आणि एके दिवशी 230 मिलीमीटर असा पाऊस पडला 2 दिवसात आणि शहर पूर्ण जाम झालं अध्यक्ष महोदय. आणि पुन्हा तिथं हे मी मगाचपासून सांगतो त्याचाच अनुभव आहे. दुकानात पाणी, घरात पाणी, सगळीकडे पाणी झालं. 48 तास लोकांना प्यायला पाणी नाही, लाईट नाही. ट्रान्सफॉर्मर पाण्यात गेल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. आणि म्हणून एका मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये असं घडणं दुर्दैवाचं आहे. अध्यक्ष महोदय, यातनं आपण कोणत्या पद्धतीनं काम करतो आणि आपली जी वाढ आहे ती प्रचंड फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय आपल्याला उद्ध्वस्त करायला लागलेली आहे. त्यामुळं शहरं वाढताना पुणे शहर एवढं वाढलं, एवढ्या लोकसंख्येला पाणी कुठून देणार हा प्रश्न हळूहळू तयार व्हायला लागला. मुंबईत वाढायला लागलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नाशिकच्या भागातून आपण ॲडिशनल पाणी इकडं आणणार आहोत आणि मग ते पाणी आपल्याला पुरेल. त्याबद्दल हे नाही आहे, पण एवढी आपण इतके FSI द्यायला लागलोय की छोट्या छोट्या रस्त्यावर प्रचंड उंच इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. एवढी मोठी लोकसंख्या मुंबई शहरात आणतोय, त्यांच्या ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित नाही, पाण्याची व्यवस्था नाही. सिमेंट कॉन्क्रीटचे आपण जिथं रस्ते केले आहेत ते परमनंट झाल्यावर तिथं नवी व्यवस्था निर्माण करणं अशक्य आहे. त्यामुळं आपलं नागरी व्यवस्था आणि नागरी वसाहती, काल मुख्यमंत्र्यांनी समर्थन केलं की शहरच वाढणार इथनं पुढं, आमची काय हरकत नाही, पण ती वाढताना काहीतरी नॉर्म असला पाहिजे, काही स्टँडर्ड असलं पाहिजे, त्याची काही क्वालिटी असली पाहिजे, तिथल्या येणाऱ्या माणसांचं जीवन सुसह्य असलं पाहिजे. याच्यासाठी सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे. ही जी घटना मागच्या 2 दिवसाची झालेली आहे ती सरकारला सबक शिकवणारी आहे. सरकारने असं घेऊ नये की आमच्यावर टीका आहे. हे तुमच्या सगळ्या सिस्टीमवर हा प्रश्नचिन्ह मोठा उभा राहिला आहे. ज्या वेगानं तुम्ही रस्ते करायला लागलाय, सगळ्या गोष्टी करायला लागलाय, त्या स्टँडर्ड जे पाहिजे त्याला ते नसल्यामुळे असे प्रश्न उद्भवत आहेत. आणि म्हणून सरकारने पुन्हा एकदा विचार करावा. ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर करायला काय कॉन्ट्रॅक्ट काढलं, टेंडर काढलं, पटापट कामं जोरात होऊ शकतात, त्यात काय फार हे लागत नाही. पण अध्यक्ष महोदय, या सगळ्यांना काही क्वालिटी टिकवण्याचा प्रयत्न आपण करावा असं मी मानतो.
कोकणातही नुकसान झाल्यामुळे दोन भाऊ पहिल्यांदाच एका डेस्कवर बसलेले मला दिसले. याबद्दल दोघांचे अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण धन्यवाद. करतो. बाबाजी काळे. महाराष्ट्र विधानसभा नियम राम 100 कदम अन्वये बागणे.